मोठी बातमी समोर येते। हा निव्वळ अपघात, यात राजकारण आणू नका, अशा प्रकारचं वक्तव्य केलंय शरद पवारांची। अजित पवारांच्या अपघातावर प्रतिक्रिया समोर येते। खरं तर शरद पवारांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलेली आहे। हा केवळ अपघात आहे, ह्याच्यात राजकारण आणू नका, अशा प्रकारची प्रतिक्रिया आता शरद पवारांनी दिलेली आहे। शरद पवारांनी अजित पवारांच्या अपघातानंतर प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळतंय। हा निव्वळ अपघात आहे, अशा शब्दामध्ये त्यांनी आपल्या समर्थकांना सांगितलेलं आहे। तेव्हा ह्यात कोणत्याही प्रकारचं राजकारण आणू नका आणि त्यांच्या मृत्यूचं राजकारण करू नका, अशा प्रकारची प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे। आपण पाहतोय की सकाळपासूनच आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि त्यावर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया देऊन सगळ्यांची तोंड बंद केली आहेत। शरद पवारांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली आहे। अजित पवारांच्या मृत्यूनंतर, अपघातानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर येते आहे। हा निव्वळ अपघात आहे, ह्याच्यामध्ये राजकारण आणू नका, अशा स्पष्ट शब्दामध्ये शरद पवारांनी आता ही प्रतिक्रिया दिलेली आहे। तेव्हा अजितदादांचा अपघात झाला असं शक्ती ज्याच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र मुकला। हे काही नुकसान झालं हे भरून निघणार नाही, पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात असतात। मी आज मीडियासमोर येणार नसतो, परंतु काही विरोध करतात हा अपघात याच्यामागे काहीतरी राजकारण आहे, अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली। याच्यात राजकारण नाही, हा निव्वळ अपघात आहे। त्याच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना सतत कृपा करून इथं राजकारण आणू नये एवढंच सांगायचं। सुरू कर। मृत्यू हा रस्त्याला एक प्रचंड मोठा धक्का आहे। एक कर्तृत्ववान निर्णय घेण्याची शक्ती ज्याच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र मुकला। हे काही नुकसान झालं हे भरून निघणार नाही, पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात असतात। मी आज मीडियासमोर येणार नसतो, परंतु काही विरोध करतात हा अपघात याच्यामागे काहीतरी राजकारण आहे, अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली। याच्यात राजकारण नाही, हा निव्वळ अपघात आहे। त्याच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना सतत कृपा करून इथं राजकारण आणू नये एवढंच सांगायचं। दरम्यान मंत्री छगन भुजबळ बारामतीमध्ये दाखल झाले। भुजबळांनी ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली, आढावा सुद्धा घेतला। फार मोठी हानी झाल्याचं म्हटलंय त्यांनी। भुजबळांनी भावना व्यक्त केल्या। आता आम्हाला अजितदादा भेटणार नाहीत यावर विश्वासच बसत नाही, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली। ते विमान जे आहे त्याने ते उतरवलं आणि तिथली जी भिंत जी असते आपल्या
सर्वसाधारणपणे विमानतळाची दगडी त्याला ते धडकलेलं आहे असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळे ताबडतोब तिथे स्फोट झालेले आहे आणि ते सगळं बघितल्यानंतर त्या विमानाचे जेवढे तुकडे झालेले आहेत, माणसांचे काय झालं असेल कल्पना सुद्धा करता येत नाही. दरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाला संबोधित करताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय आणि त्यानंतर लोकसभेचं कामकाज गुरुवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब केलं गेलंय. श्री अजीत पवार महाराष्ट्र के बारामती संसदीय क्षेत्र से 10वीं लोकसभा के सदस्य थे. श्री पवार 6 बार महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री रहे. उन्होंने महाराष्ट्र सरकार में कैबिनेट तथा राज्य मंत्री के रूप में अपनी सेवाएं दी. वे 8 कार्यकाल के लिए महाराष्ट्र विधानसभा के सदस्य भी रहे. सभा की कार्रवाई कल गुरुवार दिनांक 29 जनवरी 2026 को प्राप्त 11 बजे तक के लिए स्थगित की जाती है. दरम्यान एक अपडेट समोर येते. कॅप्टन सुमित कपूर 2 प्रकरणामध्ये सेवेतनं निलंबित झाले होते. ड्युटीवर असताना मद्यसेवन केल्याचा त्यांच्यावर आरोप होता आणि म्हणून 2 वेळा ते सेवेतनं निलंबित केले गेले होते. आपण पाहतोय की आजच्या विमानाचे कॅप्टन त्यांच्यासोबत शांभवी पाठक सुद्धा होत्या. मात्र कॅप्टन सुनीत कपूर हे यापूर्वी 2 वेळा त्यांच्या सेवेतनं निलंबित केले गेले होते, कारण ड्युटीवर असताना मद्यपान त्यांनी केलं होतं. ड्युटीवर असताना मद्यपान करू नये असे निकष असतात, मात्र त्यांनी ते मोडले होते, ते नियम मोडले होते आणि म्हणून ते 2 वेळा निलंबित सुद्धा झाले होते. आताची मोठी अपडेट समोर येते. आपल्यासोबत प्रशांत लीला रामदास जोडले गेलेले आहेत. आपण पाहतोय की सुमित हे 2 वेळा निलंबित झाले होते अशी बातमी समोर येते. अधिक माहिती द्याल. बरोबर आहे. ड्युटीवर असताना मद्यसेवनाच्या 2 प्रकरणामुळे कॅप्टन सुमित कपूर यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं होतं. कॅप्टन सुमित कपूर यांच्या विरोधात ड्युटीवर असताना मद्यसेवन केल्याची 2 गंभीर प्रकरणे समोर आली आहेत. महत्वाचं म्हणजे पहिली जी घटना आहे ही 2010 मध्ये आहे. त्या सालातील हे ड्युटी दरम्यान मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आले होते. त्या घटनेमध्ये त्यांना विमान सेवेतून तत्काळ निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा 2017 मध्ये ते एकदा ड्युटीवर असताना पॉझिटिव्ह आढळून आले होते. या प्रकरणात त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांना जवळपास 3 वर्षासाठी निलंबित करण्यात आलं होतं. अखेरीस सेवेतून बडतर्फ केल्यानंतर त्यांना काही काळ फ्रीलान्स पद्धतीने त्यांनी काम केलं आणि गेल्या 5 वर्षापासून ते VSR व्हेंचर या कंपनीसोबत कार्यरत आहे. पण महत्वाचं म्हणजे त्यांच्यावरती दारू प्राशन मद्यप्राशन केल्याच्या मुद्द्यावरून 2 वेळा त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे. 3 वर्षासाठी निलंबित देखील करण्यात आलं होतं. स्टुडिओ. नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. आपण पाहू शकतोय की जे कॅप्टन होते त्यांच्यावर यापूर्वी 2 वेळा त्यांना मद्यप्राशन केल्याबद्दल निलंबनाची कारवाई त्यांच्यावर केली गेली होती. ड्युटीवर असताना त्यांनी मद्यप्राशन केलं होतं. तर अजित पवारांच्या निधनानं त्यांचे पुतणे योगेंद्र पवार यांनाही मोठा धक्का बसलाय. अपघातानंतर योगेंद्र पवार यांना अचानक फोन आला. ते ऐकून योगेंद्र पवार यांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळले. हॉस्पिटलमध्ये फोनवर बोलताना अश्रूंचा त्यांचा बाण फुटला. दादा गेले असं म्हणत ते ढसाढसा रडू लागले होते. अजित पवारांचं अपघाती निधन झालं. त्यांना सगळ्यांनाच धक्का बसला. राजकारणातलं उमद व्यक्तिमत्व असलेल्या अजित पवारांची अकाली एक्झिट महाराष्ट्राला सुन्न करणारी ठरली. ज्या बारामतीमधनं राजकारणाला त्यांनी सुरुवात केली त्याच बारामतीच्या मातीमध्ये अजितदादांनी अंतिम शेवटचा श्वास घेतला. लोकनेता सोडून गेल्यामुळे पोरकं झाल्याची भावना स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
का गेला? अहो महाराष्ट्रातील जनतेचा गोरगरिबांचा कैवारी गेला. माझे वडील गेले असते तरी चाललं असतं, पण दादाचं आजचा दिवस पाहण्याला आमच्या कोणत्याही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची मानसिकता नाही. असा माणूस होणे नाही हो. हे सगळं बोलतात ते खोटं बोलतात असं वाटतंय. काय तर अल्लाने करिश्मा करावं की त्या हेलिकॉप्टर मध्ये आमचे दादा नसावंच, खरंच नसावे. ही न्यूज खोटी पडावी आणि अचानक दादा कुठेतरी आहेत अशी बातमी मिळावी. आम्हाला खूप फरक करून गेले आहेत दादा. ही जागा कोणी घेऊ शकत नाही. बारामती सगळी झाली आहे. दादा दादा आमचे खूप जीव होते. आमचे प्रत्येक गोष्टीला उभं राहायचे दादा. कधी पण लाडक्या बहिणीसाठी दादा. अच्युतदादांचं देहावसान झालं आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळलं. दादांच्या अकाली निधनामुळे धक्का बसलाय आणि राष्ट्रवादीच्या मोठमोठ्या नेत्यांना सुद्धा अश्रूंचा बांध फुटलाय. हसन मुश्रीफांची दृश्य आपण पाहतोय, त्यांनाही अश्रू आवरता आले नाहीत. तर धनंजय मुंडेंची दृश्य आपण पाहतोय. फोनवर बोलताना त्यांनी आपल्या अश्रून त्यांना हुंदका दाटून आला. वडील गेल्यानंतर कधी माझ्यासारख्याला वडील नाही त्याची जाणीव नाही होती. सॉरी. अनिल देशमुखांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या. तर अमोल मेटकरींनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्यात. ते सुद्धा रडत रडत त्यांच्या घरातनं बाहेर पडत कारमध्ये बसलेत. बीपीच्या गोळ्या कधी पोपटराव प्रतापराव आपण पाहतोय, त्यांना सुद्धा अश्रू अनावर झालेले आहेत. कुठलंही काम घेऊन गेलं तर ते होण्यासारखं असेल तर सर्वतोपरी प्रयत्न करून ते काम पूर्ण करायचे, अशी आठवण त्यांच्या नेत्यांनी सांगितली आहे. पाहूया. मी ज्यावेळेस 2008 मध्ये राज्य मंत्रिमंडळामध्ये सहभागी झालो त्यावेळेस त्यांच्याकडे असलेल्या खात्याचा राज्यमंत्री मी होतो आणि नवीन माणसाला कसं सोबत घेऊन त्यातले बारकावे कसे समजवावेत हे समजवण्याचं काम सुद्धा दादांनी मला केलं आणि राजकारणामध्ये आपण कसं वागलं पाहिजे याचे धडे सुद्धा त्यावेळेस त्यांनी माझ्याशी चर्चा करताना आणि गोष्टी मला त्यांच्याकडून शिकता आल्या. उस वाला वैसे आदमी थे वो. मुझे याद आता है मैंने गांव में जब आदरणीय उद्धव जी साहब के हाथ से शुभ हस्ते एक छोटा सा डैम रिजर्वायर बनाने की प्रयास किया तो उसको मान्यता मिली. पैसे की उपलब्धि चाहिए थी तो हफ्ते में देने की आदत होती ना सरकार की. मैंने उनसे कहा फिर काम नहीं होगा, ये और लटकेगा. ज़्यादा नहीं है, 30, 35, 40 लाख तक है. पूरी अमाउंट दे दो ताकि लोगों को जो किसान अपनी ज़मीन देता है उसको वक्त पे पैसे मिलेगा. मुझे हाँ कह दिया और पैसा दे दिया. आज बहुत दुखी हूँ मैं. अजीत पवार का ये एक्सीडेंट में निधन होना ये बहुत ही दुखद और दुर्भाग्यपूर्ण है. पिछले 40 साल से महाराष्ट्र के राजनीति में मेरे बहुत घनिष्ठ मित्र रहे, उनके मेरे पारिवारिक संबंध रहे. बहुत कर्मठ, अच्छा प्रशासक और विकास की दृष्टि रखने वाले ऐसे वो नेता थे. उनके जाने से बहुत बड़ा नुकसान हुआ है.